नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. समजा जर वाडवडिलार्जित प्रॉपर्टी असेल किंवा वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी असेल. आता वडिलोपार्जित प्रॉपर्टी कुठली म्हटली जाते, की जे प्रॉपर्टी 4 पिढ्यानं पुढं चालत आलेली आहे. म्हणजेच कोणती, तर पणजोबाकडून आजोबाकडे आलेले आहे, आजोबाच्याकडून वडिलांकडे आलेले आहे, वडिलांकडून ती मिळकत तुमच्याकडे आलेली आहे आणि सदरची प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित त्यावर ह्या जे काही पुढं वंशज असतात त्यांचा हक्क आणि अधिकार हा प्राप्त होत असतो. त्याचबरोबर काही प्रॉपर्टी ह्या स्वकष्टाची मिळकती ज्या असतात, ह्यामध्ये समजा तुम्ही जर एखादी मिळकत घरची वडिलोपार्जित मिळकत असून जर तुम्ही एखादी मिळकत स्वतःच्या कमाईतून स्वतःच्या उत्पन्नातून जर स्वतःसाठी जर खरेदी केली असेल आणि तुम्हाला 2 किंवा 3 भाऊ असतील किंवा बहिणी असतील, तर तुम्ही स्वतः कमवलेल्या मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा इतर सहहिस्सेदारांचा किंवा घरातल्या कुटुंबाचा कुणाचाही हक्क आणि अधिकार येत नसतो. परंतु तुम्ही जर घरचं जे कुटुंबाचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तुम्ही जर ती मिळकत खरेदी केली असेल, तर संपूर्ण कुटुंबाचा त्या मिळकतीवरती हक्क आणि अधिकार येत असतो. त्यामुळं प्रॉपर्टी ही 2 प्रकारे असते. एक म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी एक असते आणि दुसरी प्रॉपर्टी असते ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असते. आजच्या व्हिडिओमध्ये फार आपण महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. समजा वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे किंवा शेत मिळकत आहे किंवा घर मिळकत आहे. आता वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं समजा वडिलांनी जर बक्षीसपत्र करून कुणाला तरी दिलेलं असेल किंवा तुम्ही 2 पेक्षा भाऊ जास्त असाल किंवा बहिणी जास्त असाल, तर वडिलांनी जर शेत मिळकतीचं जर बक्षीसपत्र केलेलं असेल, मृत्यूपत्र केलेलं असेल किंवा सदरची जमीन वडिलोपार्जित जमीन मी बोलतोय ते तर विक्री केलेली असेल किंवा घाण किंवा तारण अटी शर्तीनुसार तारण दिलेले असेल, तर ह्या गोष्टी जर वडिलांनी केलेल्या असतील आणि ती जर मिळकत ही वडिलोपार्जित जर असेल, तर मित्रांनो तुमचा हक्क आणि अधिकार कोणत्या पद्धतीनं त्यामध्ये निर्माण होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. ज्यावेळी वडिलांनी एखादी शेत मिळकत ज्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 भाऊ आहात किंवा 2 भाऊ आणि 1 बहीण आहे, असे 3 जण आहात आणि वडिलांनी संपूर्ण शेत मिळकत एकाच थोरल्या मुलग्याच्या नावावर केलेलं असेल आणि तुम्ही 2 नंबरचे असाल आणि बहीण तुम्हाला असेल, तर अशी मिळकत वडिलांना बक्षीसपत्रानं देता येते का? किंवा वडिलांच्या ज्यावेळी हयात होते त्यांना मृत्यूपत्रानं ती मिळकत थोरल्याच भावाला किंवा थोरल्याच मुलग्याला देता येते का? त्याचबरोबर सदर मिळकतीचं जर विक्री केलेलं असेल, तर तुमचे अधिकार काय असतात हे पाहत आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांनी जर संपूर्ण मिळकतीचं जर जी मिळकत वडिलोपार्जित आहे आणि जर मिळकतीचं मृत्यूपत्र, बक्षीसपत्र किंवा विक्री केलेलं असेल, तर मित्रांनो फार मोठा तुम्हाला अधिकार प्राप्त होतो. तुम्ही ज्यावेळी सदरच्या मृत्यूपत्राचे असेल, बक्षीसपत्राचे असेल किंवा घाण दिलेला असेल, अशावेळी सदरची नोंद ही तलाठी करत असतात. एखाद्या व्यक्तीला ती जर तुमच्या भावाला जर ती मिळकत मिळालेली असेल किंवा मृत्यूपत्रानं मिळालं असेल, बक्षीसपत्रानं मिळालं असेल वडिलांच्याकडून आणि सदरची नोंद जर हे तलाठी यांच्याकडे करण्याचे जर प्रयत्न करत असतील, त्यावेळी तुम्हाला नोटीस येते. त्या नोटीसमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि सदर मिळकतीत हरकत अडथळा तुम्ही निर्माण करू शकता आणि सदरचं कामकाज हे सर्कल असतं, सर्कल यांच्याकडे ते चालत असतं. त्यानंतर तहसीलदार यांच्याकडे तुम्हाला त्या मिळकती संदर्भात दाद मागता येते. हा दिवाणी प्रोसिजर वेगळी राहते आणि ही महसूल प्रोसिजर वेगळी राहते. सदरचं नाव नोंद करायची का नाही ही महसूल प्रोसिजर वेगळी राहत असते. त्याचबरोबर समजा वडिलांनी जे काय थोरल्या मुलाला मृत्यूपत्र करून दिलेलं असेल, बक्षीसपत्र करून दिलेलं असेल किंवा विक्री केलेला असेल किंवा गहाणखत करून दिलेलं असेल, जी प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे त्या प्रॉपर्टी संदर्भात तुमचा जर हक्क त्यामध्ये डावलला गेलेला असेल किंवा तुमच्या बहिणीचा तुमचा हक्क डावलला गेलेला असेल, तर तुम्हाला बेस्ट वे म्हणजेच तुम्ही दिवाणी न्यायालयातून सदरचं मृत्यूपत्र असेल
बक्षीसपत्र असेल किंवा खरेदीपत्र असेल, हे तुमच्या हक्कावर बंधनकारक नाही अशाखाली तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून त्या पद्धतीनं दाव्याच्या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही मेहरबान कोर्टाकडून सदरचं बक्षीसपत्र असेल, मृत्यूपत्र असेल किंवा खरेदीपत्र असेल किंवा गहाणखत असेल, हे रितसर रद्द करून तुमचा त्या मिळकतीमध्ये जो काय वडिलोपार्जित जो हिस्सा आहे तो तुम्हाला कायदेशीररित्या हा मिळत असतो. आता ही झाली दिवाणी दावा दाखल केल्यानंतर तुम्हाला वडिलोपार्जित मिळकतीमधील हिस्सा हा मिळत असतो. पण सदरची मिळकतीमध्ये मृत्यूपत्र कधी झालं, बक्षीसपत्र कधी झालं किंवा तारणगान कधी झालं किंवा खरेदी विक्री कधी झाली, हे झाल्यानंतर त्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत तुम्हाला मेहरबान कोर्टाकडे सदरची दाद मागायला होत असते. म्हणजे तुम्ही लिमिटेशनमध्ये तुम्ही सदरची प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करून घेऊ शकत असता. 3 वर्षे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता. त्यासाठी विलंब माफी अर्ज एक सेपरेट तुम्हाला दाखल करून त्यामध्ये तुम्हाला सदरचा दावा रद्द करून तुम्हाला तुमचा वडिलोपार्जित हिश्श्यातला जो काय तुमच्या वाटेचा हिस्सा आहे तो तुम्हाला कायदेशीर मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो.